642 million proud Indian voters. दुनिया के सबसे बड़े और सबसे जीवंत लोकतंत्र के रूप में भारत पर सभी का ध्यान केंद्रित रहता है, जहां चुनाव एक त्योहार है जिसमें लोकतंत्र के रंग उभरते हैं और देश के सभी हिस्से उसमें समावेश होते हैं। नरेंद्र मोदी जी इस चुनाव में मैच फिक्सिंग करने की कोशिश कर रहे हैं कि उद्धव ठाकरेचा तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरला, वडील पण पळवले, कर्जे में डुबा दिया देश को कि नहीं डुबा दिया। 4 जून नरेंद्र मोदी हिंदुस्तान के प्रधानमंत्री नहीं रहेंगे। अब की बार 400 पारचा नारा देत असताना भारतीय जनता पार्टी हे विसरली की त्यांना फक्त 272च जागा लागणार होत्या आणि त्याही त्यांना मिळवणं शक्य झालं नाही। 2019ला फक्त एकट्या भाजपाच्या 303 जागा होत्या आणि संपूर्ण एनडीए मिळून 353 जागांसहित बहुमत भाजपाला मिळालं होतं आणि आता संपूर्ण एनडीएच्या मिळून फक्त 293 जागा एवढ्याच भारतीय जनता पार्टीकडे आहेत। त्यातल्या 240 जागांवर फक्त एकट्या भाजपाला समाधान मानावं लागलं आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपले अशी परिस्थिती असताना देखील काँग्रेसने मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस जास्त जागा जिंकल्यात। 2019 पेक्षा 47 जास्त जागा आणि इंडी अलायन्सच्या मिळून 232 जागांचा धक्कादायक आकडा काँग्रेसला गाठता आला, ज्यामध्ये समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा अशी अनेक पक्ष आहेत। गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर विरोधक आणि जनता यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला, ज्यात नोटाबंदी, CAA, NRC, अग्निवीर, मणिपूरमधील दंगे, ईडी सीबीआयचा गैरवापर, इलेक्ट्रोल बॉन्डचं प्रकरण अशी अनेक मुद्दे आहेत। पण विकास कामे झालीच नाहीत असंही नाही। भारतात मोठ्या प्रमाणावर चांगल्या रस्त्यांचं जाळं, रेल्वेचं नेटवर्क, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया यांसारख्या मोहीम, अनेक मेडिकल कॉलेजेस, महाविद्यालय, कॅशलेस इकॉनॉमी, डिजिटल इकॉनॉमी, भारताचं परराष्ट्र धोरण, GDP मध्ये आलेली ग्रोथ आणि स्पेशल बीजेपीच्या कोर वोटर्ससाठी कलम 370चं रद्द करणं आणि राम मंदिराचं बांधकाम अशा अनेक कामांचं स्वागत सुद्धा भारतातल्या लोकांनी केलं। पण तरी जनतेनं मात्र कौल वेगळाच दिला। एकट्या भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे बहुमत दिलं नाही आणि याचं पहिलं कारण आहे फोडाफोडीचं राजकारण आणि याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पाहायला भेटला तो आपल्या महाराष्ट्रात। याची सुरुवात झाली 2019च्या विधानसभेच्या रिझल्ट पासून, शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या संघर्षामुळे। मग यातून लोकांनी पहाटे झालेला शपथविधी पाहिला, त्यानंतर भाजपाला न घेता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिला, उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध विचारधारा असलेल्या पक्षांचं सरकार पाहिलं, त्यांचा कारभार पाहिला आणि याच्या 2.5 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला ट्विस्ट सुद्धा ह्या लोकांनी पाहिला, एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे। अशा प्रकारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यावेळी महाराष्ट्रात अनेकांमध्ये चीड निर्माण झाली, पण त्याच ठिकाणी अशी काही लोक होती की त्यांना हे नॅचरल वाटलं, कारण शिवसेना आणि भाजपा हे आधीपासून एनडीएचा भाग होते, त्यांची विचारधारा एक होती ज्याची तडजोड उद्धव ठाकरे कुठे ना कुठे करत होते। पण ही स्टोरी इथंच थांबत नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ट्विस्ट येतो। मी अजित अनंतराव पवार आणि अजित पवार सुद्धा ह्या सरकारमध्ये सामील होतात, पण ह्या वेळेस भाजपाच्या कोर वोटर्सला हे आवडलं नाही। भारतीय जनता पार्टी कुठे ना कुठेतरी विचारधारेशी तडजोड करते असा त्यांचा समज झाला, कारण हे मतदार फक्त आयडिओलॉजीच्या बेसिसवर भारतीय जनता पार्टीला मत देत होते आणि अजित पवारांच्या येण्याने ती विचारधारा कुठेतरी बाजूला सारली जाते असा त्यांचा समज झाला आणि बाकीचं काम घराणेशाहीतून निर्माण झालेल्या सहानुभूतीने केलं। उद्धव ठाकरेंना सहानुभूती भेटली ती शिवसेनेच्या फुटीमुळे, शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना सहानुभूती भेटली ती अजित पवारांच्या बंडामुळे। घराणेशाहीसाठी सहानुभूती। भाजपाला कमी जागा मिळण्याचं दुसरं कारण आहे त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स। 2014ला मोदींना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं, तेव्हा गुजरात मॉडेल आणि मोदींची क्लीन इमेज यामुळे संपूर्ण भारतात एक लाट तयार झाली आणि याच लाटेमुळे 2014ला भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश भेटलं। या लाटेमुळे बीजेपीच्या उमेदवारांना प्रचार सुद्धा करायची आवश्यकता लागली नाही। 2019ला सुद्धा लोकांनी मोदींच्या विश्वासाप्रती फक्त मोदींकडे पाहून मत दिलं आणि ह्या वेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर असं यश भेटलं। सिर्फ आप में यहाँ बसते हैं मोदी जी, हमारा तो भगवान है मोदी, अगर मोदी है तो मुमकिन है। आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स
भाजपाला ह्या वेळेस नडला. फक्त मोदींच्या इमेजवर निवडून येतील म्हणून भारतीय जनता पार्टीने निष्क्रिय लोकांमध्ये नाराजी असलेल्याच उमेदवारांना संधी दिली, जसं की अर्चना पाटील, लातूरात सुधाकर श्रृंगारे, अमरावतीत नवनीत राणा, तर काही ठिकाणी पक्षांतर करून भाजपात आलेल्यांना संधी देण्यात आली. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, स्थानिक चांगल्या नेत्यांना नाकारून, जनतेत नाराजी असलेल्या त्याच उमेदवारांना संधी देऊन भारतीय जनता पार्टीला ह्या वेळेस मोठ्या प्रमाणावर फटका सहन करावा लागला. त्या मतदारसंघात सुद्धा अनेकांना वाटत होतं की नरेंद्र मोदीचे पंतप्रधान व्हावेत, पण आपला इथला स्थानिक उमेदवार हा चांगला असायला हवा म्हणून त्यांनी दुसऱ्यांना मत दिलं. आणि तिसरं कारण आहे जरांगे फॅक्टर आणि त्यातून तयार झालेली जातीय समीकरणं. स्पेशली मराठवाड्यात अंतरवाली सराटीतील आंदोलक आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण हे चर्चेत आलं आणि त्यातूनच चर्चेत आले ते मनोज जरांगे. निवडणुकीच्या 5-6 महिन्या आधीपासून चालू असलेलं मराठा आंदोलन आणि त्यातून एकत्र झालेल्या मराठा समाजाच्या रोषाला ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीला सामोरं जावं लागलं, कारण पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामुळे ह्याला एक प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली आणि त्यातून विरोधक सुद्धा एकत्र आले आणि दरवेळेस सारखं गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाला एक राजकीय वळण भेटलं. सत्ताधारी पक्षातील सुद्धा अनेक नेते मनोज जरांगेंना भेटले, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या, त्या पूर्ण करण्यासाठी वेळ सुद्धा मागण्यात आली. तोपर्यंत गरजवंत मराठ्यांचं आरक्षण हे सरसकट मराठा आरक्षणापर्यंत येऊन पोहोचलं आणि नंतर गाडी अडकली ती सगळे सोयरांपर्यंत. त्या दरम्यान जरांगे आणि फडणवीस यांच्यामध्ये अनेक संघर्ष झाले. जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा अनेक संघर्ष झाले, पण फडणवीसांनी तेव्हा फक्त राजधर्म पाळण्याकरता का होईना जरांगेची भेट घेणं आवश्यक होतं, त्यांच्या मागण्या ऐकणं आवश्यक होतं. फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयांचं, त्यांच्या सोयींचं, त्यांच्या उपाययोजना कदाचित ते मराठा समाजापर्यंत चांगल्या पद्धतीने सांगू शकले नाहीत आणि त्यातून भारतीय जनता पार्टीबद्दल मराठा समाजात एक असंतोष निर्माण झाला आणि यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असं एक जातीय समीकरण तयार झालं. मुस्लिम वोट हे मोठ्या प्रमाणावर इंडिया अलायन्सलाच भेटणार हे निश्चित होतं, पण त्यात भर पडली ती मराठा वोट डिवाइड झाल्यामुळे आणि लोकशाही धोक्यात आहे या नेरेटिव्हमुळे मुस्लिम, मराठा आणि अल्पसंख्याक अशी एक मोठी वोट बँक विरोधी पक्षांकडे गेली. पण तरी भारतातल्या अनेकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरच विश्वास दाखवला आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. पण या निकालानंतर हे निश्चित झालं की भारतात अजूनही लोकशाही जिवंत आहे. भारतात ईव्हीएम मशीन चांगल्या प्रकारे काम करतात. भारतातल्या निवडणुका ह्या लोकतांत्रिक पद्धतीनेच घेतल्या जातात. ह्या निवडणुकीत हे कळालं की लोकशाही वाचवण्याचा मुद्दा एवढा मोठा असताना देखील लोकांनी घराणेशाहीला सहानुभूती दिली. लोकशाही वाचवण्याच्या नेरेटिव्हमध्ये आपण लोकशाहीची समता, बंधुता, समानता ही मूल्येच विसरून गेलो. स्पेशली बीडमध्ये मिळून मिसळून राहणारे 2 समाज हे राजकारणामुळे दुरावले गेले. ह्या निवडणुकात पाहायला भेटलं की भारताचे तुकडे व्हावेत अशी इच्छा असणाऱ्यांना सुद्धा लोकसभेसाठी तिकीट दिलं जातं आणि त्यातले काही जण तर निवडून पण येतात आणि ह्याच निवडणुकांमुळे हे सुद्धा कळालं की आपली एकात्मता तोडणं किती सोपं आहे, आपल्यात फूट पाडणं किती सोपं आहे.